छत्तीसगड क्रांती सेनेचे अध्यक्ष अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सिंधी समाज आक्रोशित झाला आहे। मुंबईतील ठाण्यात बघेल यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली असून अकोल्यातही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। छत्तीसगड क्रांती सेनेचे अध्यक्ष अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे देशभरातील सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे। धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी मुंबईच्या ठाणे पोलीस ठाण्यात अमित बघेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचे पडसाद अकोला शहरातही उमटले। स्थानिक सिंधी समाज एकत्र येत बघेल यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। अकोल्यातील सिंधी समाजाच्या कार्यकर्त्यांनी अमित बघेल यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारून निषेध नोंदविला। यावेळी संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाकडे आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली। आमच्या आराध्य देवतेचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत समाजाने एकजुटीने निषेध व्यक्त केला। दरम्यान धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। अकोल्यातील या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी दक्षता घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। हमने अमित बघेल को चप्पलों से हमने यहाँ मारा है। तिलक रोड पर हमारे जो व्यापारीगण जो है सिंधी समाज के यहाँ जमा हुए हैं, जो हमारे झूलेलाल साईं देव इष्ट देवता के बारे में अपमानजनक बातें कही है, ऐसे अमित बघेल को छत्तीसगढ़ सरकार से हमारा यह निवेदन है कि उसे कड़ी से कड़ी सजा दी जाए।